बाळूमामांचे लग्न झाले होते का हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो। उपलब्ध लोकपरंपरा, कथन आणि भक्तांमध्ये प्रचलित असलेल्या माहितीनुसार संत बाळूमामा यांनी विवाह केला नव्हता। त्यांनी संपूर्ण आयुष्य ईश्वरभक्ती, जनसेवा, गोरगरिबांची मदत आणि पशुधनाच्या सेवेसाठी अर्पण केले। बाळूमामांनी लग्न का केले नाही? बाळूमामांचे लहानपणापासूनच अध्यात्माकडे विशेष आकर्षण होते। ते मेंढपाळ समाजातील असले तरी त्यांचे मन नेहमी देवभक्तीत रमायचे। लहान वयातच त्यांनी लोकांचे दुःख दूर करणे, जनावरांची सेवा करणे आणि ईश्वरनामाचा प्रसार करणे हेच जीवनाचे ध्येय मानले। असे सांगितले जाते की अनेक वेळा त्यांच्या कुटुंबियांनी विवाहाचा विचार मांडला, परंतु बाळूमामांनी संसारापेक्षा समाजसेवा आणि अध्यात्माचा मार्ग निवडला। त्यांच्या मते संपूर्ण समाजच त्यांचे कुटुंब होते। त्यांचे जीवन कसे होते? बाळूमामा साधे, संयमी आणि त्यागी जीवन जगले। त्यांच्याकडे कोणताही राजेशाही थॉट नव्हता। ते साधे कपडे घालत मेंढ्यांमध्ये राहायचे आणि गावोगावी फिरून लोकांना चांगले आचरण, प्रामाणिकपणा, दयाभाव आणि देवभक्तीचा संदेश द्यायचे। त्यांच्याकडे अनेक भक्त आपल्या अडचणी घेऊन येत। बाळूमामा त्यांना धीर द्यायचे, श्रद्धा ठेवण्याचा सल्ला द्यायचे आणि सत्कर्म करण्यास प्रेरित करायचे। त्यामुळे लोक त्यांना संतस्वरूप मानू लागले। लग्नाबद्दलच्या अफवा, काही ठिकाणी बाळूमामांच्या विवाहाबद्दल वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात, मात्र त्या लोककथांवर आधारित आहेत। विश्वसनीय परंपरेनुसार आणि भक्तांमध्ये मान्य असलेल्या कथनांनुसार बाळूमामांनी विवाह केला नव्हता आणि त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्याचे पालन केले। त्यांच्या जीवनाचा संदेश, बाळूमामांचे जीवन शिकवते की दुसऱ्यांच्या सेवेत, प्रामाणिकपणात आणि ईश्वरभक्तीत खरे समाधान आहे। त्यांनी कधीही संपत्ती, मान सन्मान किंवा कौटुंबिक सुखाचा आग्रह धरला नाही। त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी वाहिले। आजही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आसपासच्या भागातील लाखो भक्त बाळूमामांवर श्रद्धा ठेवतात। त्यांच्या नावाने यात्रा, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। भक्तांचा विश्वास आहे की श्रद्धेने प्रार्थना केल्यास बाळूमामा कृपा करतात। निष्कर्ष, उपलब्ध पारंपरिक माहितीनुसार संत बाळूमामांचे लग्न झाले नव्हते। त्यांनी संसार न करता संपूर्ण आयुष्य ईश्वरभक्ती, जनसेवा, पशुधनाची सेवा आणि लोककल्याणासाठी समर्पित केले। म्हणूनच आजही त्यांना त्याग, सेवा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते।